नमस्कार. आजचा सोहळा माझ्यासाठी खूप वेगळा आहे. इतर वेळी मी वेगवेगळ्या व्यासपीठांवरती किंवा माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये वेगळ्या क्षेत्रात काम करतो, पण आज मी खूप माझ्या मेमरी लेनमध्ये मागे गेलो आहे आणि लक्षात आलं की गौरव मालक याची ओळख माझी 4-5 वर्षांची आहे आणि फोनवरच जास्त बोलणं झालं, एखाद्या वेळेस भेटला असेल. आणि माझी एक सवय आहे पत्रकार म्हणून. का रे कुठला? बुलढाणा जिल्ह्यातला. म्हटलं आणखी कुठला? सर तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं तू सांग, गाव सांग कुठलं आहे. तर म्हणलं सर मी बुलढाणा जिल्ह्यातला आहे. म्हटलं ठीक आहे, काय करतोय? असं करतोय तसं करतोय. आणि ओळख झाली. नंतर जसं आत्ता परिचय देताना सुद्धा सांगितलं की वेगवेगळ्या चॅनल्सला तो इंटर्नशिप असेल किंवा प्रत्यक्ष नोकरी असेल किंवा तिथं ट्रेनिंग म्हणून असेल, अशा पद्धतीनं त्यानं काम केलं आणि खूप कमी वेळामध्ये त्याच्या हे लक्षात आलं की आपल्याला उद्योजक व्हायचं आहे. मी गौरव मालक असेल किंवा गौरवचे इतर जे सहकारी आहेत त्यांचं एक क्षेत्र आहे, त्यांचं एक वलय आहे आणि त्या वलयाशी माझा जवळून संबंध लहानपणापासून आला. याचं कारण असं की मी अकोला अमरावती या भागामध्ये माझं शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण झालं. तिथे अंध विद्यार्थी म्हणा किंवा अंशतः अंध विद्यार्थी यांच्या शाळा आहेत आणि त्या शाळांमध्ये मी लहानपणापासून गेल्यावरती मला लक्षात आलं की हे विश्व वेगळं आहे. इथे आयुष्य जगण्याची उमेद ही सर्वसामान्यांपेक्षा जास्त आहे आणि ते मला खूप भावतं. नेहमी याच्यासाठी भावतं की कमालीची जिद्द, कमालीची एकाग्रता, कमालीची धडपड. आणि म्हणून मग जेव्हा गौरव मला भेटला, मी आश्चर्य यासाठी व्यक्त केलं की अरे तू विदर्भातनं आला आहेस. कारण मी सुद्धा विदर्भातला आहे. माझं गाव यवतमाळ जिल्ह्यातलं आहे. माझंसुद्धा शिक्षण हे घरापासून दूर, हॉस्टेल लाईफमध्ये, त्यानंतर कॉलेज, नोकरीच्या निमित्तानं. आज मुंबईमध्ये 30 वर्ष झालेत मला. सांगायचं हे आहे की एका अशा परिसरामधून, रिसोड तालुक्यामधनं करडा हे गाव आज वाशिम जिल्हा झाला आहे, नवीन जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात जितक्या शासकीय इमारती आहेत त्याशिवाय काहीच नाही आहे. असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामधनं 5 नॅशनल हायवेज चालले आहेत पण त्याचा उपयोग जिल्ह्याला नाही आहे. अशा दुर्गम भागातून गौरव आज पुण्यामध्ये येतो आहे, मुंबईमध्ये राहतो आहे आणि स्वतःचं एक गौरव मराठी नावाचं चॅनल सुरू करतो आहे. हे यूट्यूब चॅनल आहे आणि एक या डिजिटल व्हिडिओज, ऑडिओ व्हिज्युअल मीडियामध्ये काम करत असताना मला एखादी गोष्ट सुरू करणे खूप सोपं वाटतं. सगळे मिळून येऊन एक निर्धार व्यक्त करणं, आपण एक काहीतरी असं काही भव्य दिव्य लॉन्च करतो आहोत, ती भावना मनात घेऊन ते सुरू करणं हे तुलनेनं सोपं आहे. ते टिकवणं हे कठीण आहे. कारण बाहेरचं जग हे खूप रॅट रेसचं जग आहे. मला आठवतं आहे ज्यांनी मला या क्षेत्रात पत्रकारितेत आणलं ते कुमार केतकर असं म्हणाले की तुला पत्रकार व्हायचं नाही आहे, तुला मीडिया प्रोफेशनल व्हायचं आहे, त्या दृष्टीनं विचार कर. खरंच मागे वळून बघतो 25 वर्ष तर लक्षात येतं की पहिल्या दिवशी त्यांनी जो कानमंत्र दिला होता की मीडिया प्रोफेशनल बन, म्हणून मी आणि फार कमी बोटावर मोजण्या इतपत 2-3 लोक आहेत आज की जे प्रिंट मीडिया, TV मीडिया आणि आता डिजिटल मीडियामध्ये काही केलं हे सांगण्या इतपत कामगिरी केली आहे. याचं कारण असं की पत्रकार होणे, पत्रकारितेची भावना घेऊन ते व्रत म्हणून जपणे, याशिवाय मीडिया प्रोफेशनल जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला काळाशी स्पर्धा करावी लागते. तुमचे इतर सहकारी आणि त्याचबरोबर तुमच्या बाहेरचे सहकारी, जे रॅट रेस खूप मोठा आहे. आत्ता सहानुभूती, सिंपती या पलीकडे जाऊन तुम्हाला या नव्या जगाशी स्पर्धा करावी लागते. गौरव, मी जे बोलतोय ते थोडंसं हार्ड रियालिटी सांगतोय, पण यूट्यूब चॅनल जेव्हा आपण सुरू करतो, आपले सहकारी घेऊन सुरू करतो, तेव्हा त्याचा दायरा, त्याची चौकट किती मोठी असू शकते हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. उगीच गौरवविषयी जास्त काही बोलणार नाही आहे. गौरवची जी शिदोरी त्यानं आज निर्माण केली आहे, गौरव मराठी, या समोरची आव्हानं आणि त्याच्यासोबत जे सहकारी आहेत त्यांच्याही हे लक्षात आलं पाहिजे की पुढं आपली स्पर्धा कुणाशी आहे, आपल्याला काय करायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, मी फक्त एक किस्सा सांगतो.
अमरावतीला देशातला असा कोणताही मोठा कलावंत होऊन गेलेला नाही किंवा आत्ता आहे किंवा होणार आहे की जो मोफत संगीताचा कार्यक्रम करत नाही. अमरावती कलोपासक संगीत महोत्सव हा खूप जुना आहे. तिथे अगदी उस्ताद बिस्मिल्ला खानपासून पंडित रविशंकरांपासून प्रत्येकजण कार्यक्रम करायचा, मैफिल करायचीच म्हणून आले. म्हणजे यूट्यूब अनेकांना माहिती असेल, यूट्यूबवरती आत्ता एक 5 वर्षांपूर्वी पंडित भीमसेन जोशी आणि उस्ताद झाकीर हुसेन यांची पहिली कॉन्सर्ट राग तोडीची सकाळची ती 1981 साली अमरावतीला झालेली आहे. म्हणजे या दोघांना एकत्र आणणे हा विचार अमरावतीत झाला. तर त्या अमरावतीमध्ये एक संगीत मैफिलींची एक परंपरा आहे. जसराजजींचा कार्यक्रम सुरू होता, जसराजजी गात होते आणि अचानक तिथे एक अंध गुरुजी होते. त्यांच्या तोंडातनं बहुत अच्छी बात आहे असं निघालं. आजूबाजूचे सगळे हसले. जसराजजी थांबले आणि जसराजजींना हे माहिती नसेल कदाचित की ते पु ल देशपांडेंचं वाक्य होतं. ते म्हणाले, कलावंताचं मरण 2दा होतं. एकदा होतं पाहिजे तिथे दाद मिळाली नाही तर, आणि दुसऱ्यांदा होतं नको तिथे दाद मिळाली तर. पण आत्ता जी दाद मिळालेली आहे ती दाद माझ्या मिंडला मिळालेली आहे. मिंड म्हणजे तंतुवाद्यांमध्ये आर्तस्वर लावताना अगदी सूक्ष्म असा आवाज असतो, तो काढला जातो तेव्हा मिंड. पण गायनात सुद्धा अगदी खर्जात गेल्यावरती किंवा तार सप्तकात गेल्यावरती जो मिंड निघतो, जो अनेकांना कळत पण नाही की त्यांनी कुठंतरी काहीतरी लावली आहे नोट, तर ती सूक्ष्म हेरणे. तर त्यांनी कौतुक केल्यावर मग ते आयोजकांपैकी एक बुजुर्ग होते, ते उठले. ते म्हणले, हे आमचे अंध विद्यार्थ्यांना शिकवणारे संगीत शिक्षक आहेत आणि ते स्वतःही अंध आहेत आणि त्यांनी ती दाद दिलेली आहे. जसराजजी म्हणाले, हाच विषय आहे. संगीत ऐकण्याचा सुद्धा रियाज असतो. चांगला कानसेन कोण असतो? जो चांगला ऐकतो. आणि नुसतंच ऐकणं नाही तर ही जी आता दाद आली आहे ती मला अपेक्षित होती आणि मला माहिती होतं की इथं कोणी देणार नाही आहे, ती मिळाली म्हणून आनंद झाला. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की गौरव असेल, गौरवचे जे इतर सहकारी असतील त्याच्यासोबतचे, यांच्याकडं प्लस पॉईंट काय आहे जो सर्वसामान्यांकडे नाही आहे, ती म्हणजे एकाग्रता. आपल्यात काही कमी आहे ही भावना घेऊन समाजात वागणे आणि ते करत असताना आपल्या हातात जे आलंय ते सोडायचं नाही, ती भावना. मला त्यावरती काम करत जायचं आहे आणि ते काम करत असताना मला इतरांना सोबत घ्यायचं आहे, ही भावना. मला वाटतं ह्या गोष्टी खूप दुर्मिळ होत चालल्या आहे समाजामध्ये, त्या तुमच्यात आहेत. आणि आत्ता हे जे चॅनल येतं आहे गौरव, मी या चॅनलचं यश कशात म्हणेन, यूट्यूबवरती रेव्हेन्यू नाही आहे. तुम्हाला यूट्यूब चॅनलमधून 4 पैसे मिळतील असं कोणाला वाटत असेल तर ती भाबडेगिरी आहे. तसं काहीही नाही. हां, आपल्याला चांगले स्पॉन्सर्स मिळाले, आपण ते चॅनल पुढं नेलं, पण याचा वापर तुम्हाला कसा करायचा त्यासाठी तुम्हाला खूप चांगलं व्यासपीठ हे आहे. म्हणजे आज जसं आत्ता कोणीतरी बोलताना म्हणालं की महाराष्ट्रामध्ये पावलोपावली भाषेचं वळण बदलतं, अगदी खाद्यपदार्थांचंही वळण बदलतं. म्हणजे एखादी भाजी कशी शिजवावी, कशी फोडणी द्यावी, हे पावलोपावली महाराष्ट्रामध्ये बदलत जातं. सांगायचं हे आहे की इतका मोठा पसारा महाराष्ट्राचा आहे, मग तो पर्यटनाचा आहे. काल परवाकडे मी असंच म्हटलं की आज महाराष्ट्रातलं ताडोबा अभयारण्य जे आहे ते सर्वात जास्त महसूल देणारं पर्यटन स्थळ झालेलं आहे. 10 वर्षापूर्वीपर्यंत ही परिस्थिती नव्हती, ताडोबाकडे कोणी जात नव्हतं. आज ताडोबासाठी देशभरातनंच नाही तर जगभरातनं लोक येतात आणि सर्वात जास्त ऑनलाईन बुकिंग हे ताडोबाचं होतं. तसंच मी काल परवाकडे म्हणालो, विदर्भामध्ये आणखीन एक दुसरं ठिकाण आहे, ते आहे मेळघाटामध्ये चिखलदरा. हे क्रमांक 2चं पर्यटन स्थळ होऊ शकतं. ब्रिटिशांनी शोधलेली नॅचरल हिल स्टेशन कोणती आहेत तर माथेरान आहे, महाबळेश्वर आहे आणि तिसरं चिखलदरा आहे, जे या दोन्ही हिल स्टेशन्सपेक्षा मोठं आणि चांगलं आहे, पण उपेक्षित आहे. सरकारनं कधी तिकडं लक्ष दिलं नाही. तसंच तुम्हा सर्वांचं गौरवचं सुद्धा आहे, सरकारचं आता लक्ष गेलेलं आहे. सांगायचं हे आहे की महाराष्ट्र दाखवण्यापेक्षाही महाराष्ट्र तुम्हाला ऐकवायचा आहे.
तुमचं जे यूट्यूब चॅनल असेल त्यावरती ऑडिओ व्हिज्युअल जरी ते असेल तरी व्हिज्युअल कमी ऑडिओ जास्त करायचं, कारण तुमच्यातलेच तुमचे फॉलोअर्स ते बघतील हा समज काढा, दुसऱ्यांनी सुद्धा ऐकावं. आत्ता एक क्षेत्र असं आहे ज्यात मराठीमध्ये फारसं लक्ष कोणाचं गेलं नाही, ते आहे पॉडकास्ट. आत्ता जे पॉडकास्ट चाललेलं आहे ते टी व्ही किंवा डिजिटल मीडिया किंवा व्हिडिओज त्यामार्फत होतं आहे. मी जे सांगतोय ते पॉडकास्ट आहे, ते ऑडिओ पॉडकास्ट आहे. तुम्ही जरी तुमच्या चॅनलवरती जरी स्टुडिओमध्ये एखाद्या गेस्टला आणून त्याचा अनुभव कथन करत असाल तरी एक लक्षात ठेवा, ते ऐकलं जास्त जाणार आहे. आणि म्हणून मग एक करायचं की जितकं म्हणून ऑडिओ पॉडकास्ट किंवा व्हिडिओ पॉडकास्ट किंवा ऑडिओ पॉडकास्ट हे होतील ते जास्त करायचे आहे. डिजिटल इज ऑल अबाउट कॉन्टेंट. कॉन्टेंट म्हणजे काय तर डिजिटल किंवा यूट्यूब हे जास्त कशावर बघितलं जातं तर ते मोबाईलवरती बघितलं जातं. 99.9% ते मोबाईलवर बघितलं जातं. मोबाईलची स्क्रीन असून असून किती असणार आहे, मग तरी लोक ती बघतायत. का बघतायत? अनेक वेळा आपण व्यवहारामध्ये असं ऐकतो की हल्ली आम्ही काही टी व्ही बघत नाही, आमच्या घरचा टी व्हीच लावत नाही, सगळं काही मोबाईलवर अवेलेबल आहे, आम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व चॅनल्सचे बघतो किंवा वेगवेगळ्या आशिष जाधवांचा शो बघतो, हे करतो ते करतो असं सगळे बोलतात. का बोलतायत? कारण कॉन्टेंट मिळतो आहे. आत्ता हे इन्फॉर्मेशनचं जग जरी असलं तरी लोकांना शेअर्ड एक्सपिरियन्स हवा आहे. म्हणजे काय की आशिष जाधव काय बोलतोय त्यापेक्षाही तो काय सांगतोय आणि त्याच्या सांगण्याचा माझ्या आयुष्यात किंवा माझ्या ज्ञानात काय फरक पडतोय किंवा माझ्या विचारात काही बदल होत असेल तर तो का होतोय आणि ते काय विचार आहे तो सर्वांना ऐकायचा. म्हणजे काय, तुम्हाला कॉन्टेंट द्यायचा आहे. तुम्हाला एखादी जत्रा आहे ती दुरून दाखवायची नाही आहे. तुम्हाला त्या जत्रेमध्ये जे ठिकठिकाणची लोकं आलेली आहेत तिथे जर का काही 20 वर्षांपासून येत असतील किंवा एखादा स्टॉल तिथे 25 वर्षापासून लागत असेल तर त्यामागचं आतली बातमी, त्या बातमीच्या मागची बातमी दाखवायची आहे. म्हणजे तो का आलाय, कसा आलाय, तो इथं कोणाला भेटतोय. आत्ता हल्ली टी व्हीची जी गत झालेली आहे, कंगालीचा काळ आहे टी व्ही मीडियामध्ये, अतिशय कंगालीचा काळ आहे. याचं कारण म्हणजे स्पीड न्यूज, फास्ट न्यूजमध्ये हे सगळे अडकलेले आहेत. प्रोडक्शन कॉस्ट खूप जास्त होते, परवडत नाही आहे. आणि टी व्हीमध्ये गेल्यावरती असं लक्षात येतं की तुम्हाला हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, दोघं कसे भांडलेत यातच दिवस जातो. आता हल्ली पत्रकार परिषदा घेताना नेतेही घाबरलेले आहेत. ज्याच्यासाठी पत्रकार परिषद घेतात त्याची बातमीच होत नाही आणि ते एखाद दुसरं वाक्य बोलतात त्याची बातमी होते आणि नंतर मग कपाळावर हात मारायची वेळ येते की अरे पत्रकार परिषद तर वेगळ्या प्रयोजनासाठी होती, पण तिकडे काय वेगळ्याच बातम्या चालवत आहेत. म्हणून मग काही नेते आता खबरदारी घेत आहेत की जसं राज ठाकरे परवा म्हणाले, नाही तो विषय नाही, मी ज्या विषयासाठी पत्रकार परिषद घेतली आहे तोच विषय मी सांगणार आहे. तसंच तुम्हालाही करावं लागेल. तुम्हाला तुमचा ऑडियन्स डिफरन्शिएट करावा लागेल. मी सुद्धा डिफरन्शिएट केलेला आहे. मी थोडासा उजव्या विचारसरणीला विरोध करणारा, पुरोगामी, इंग्रजीत सांगायचं तर लिबरल, प्रोग्रेसिव्ह, सेक्युलर अशा पद्धतीनं थोडासा डावा. कारण जो काही एक 25% 30% प्रेक्षक वर्ग असेल त्यातला 25% माझा आहे. मी त्या 75% उजव्या विचारसरणीच्या ऑडियन्सकडे लक्षच देत नाही, कारण तिथं माझं काहीच चालणार नाही. तिथं दुसरी लोक आहेत, त्यांना ते ऐकू शकतात. मी काही भस्म लावून हिंदुत्व सांगत नाही. हां, मी कधी काही आषाढी एकादशीचा उपवास करतो, ते सॉफ्टपेक्षा पण सॉफ्ट हिंदुत्व आहे. गंडे धागे ताईत भस्म लावून तसं काही हिंदुत्व सांगत नाही, त्यामुळं दुसरं कोणी ऐकणारच नाही. कालचा विषय जो झाला आहे तो माझ्या लेखी फार महत्त्वाचा आहे. अथर्व सुदामे नावाचा एक व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएटर आहे. त्याने किती चांगला व्हिडिओ तो क्रिएट केला होता. सामाजिक सौहार्दाचा संदेश देणारा तो व्हिडिओ बनवला होता. पण उजव्या विचारसरणीचे जे स्वतःला कट्टर म्हणून घेत आहेत त्यांना असं वाटतंय की तू हिंदू धर्माचा अपमान केला आहेस आणि हिंदू विरोधी धर्माचा, आता ते त्यानंच ठरवलेलं आहे की दुसरा धर्म हा हिंदू विरोधी आहे, त्याचा पुरस्कार कशाला करतोयस, कौतुक तरी कसं करतोयस. आणि तो घाबरला. त्यांनी तो व्हिडिओ कॉन्टेंट हा डिलीट केला. डिलीट केल्यावरती माझाच मित्र यवतमाळचाच आहे,
तुम्हाला कदाचित माहिती नसेल, ॲडव्होकेट असीम सरोदे, आम्ही सोबत लहानाचे मोठे झालो, तो पुण्यातच आहे आता वकील. तर असीम सरोदेनी सरळ सांगितलं, अरे तू कशाला डिलीट केलास, मी तुझ्यासाठी लढतोय, तुझ्या मागे राज ठाकरे आहेत, कारण तो राज ठाकरेंकडे गेला होता. मी ते बघितल्यावर मी बघितलं ते, आणि मी पण त्याला म्हटलं की अरे, कारण माझं ट्विटरवरती रीच जास्त आहे, तर मी पण म्हटलं की अरे, आणि काहीच चुकीचं केलं नाही आहे, बिचकायचं नाही अथर्व, ठाम राहायचं, भूमिकेवरती ठाम राहता आलं पाहिजे. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेलेले आहेत की कोणतीही व्यक्ती असू दे, ती सार्वजनिक जीवनात असू देत, त्याच्या खाजगी आयुष्यात असू दे, सर्वसामान्य व्यक्ती असू देत, त्याला राजकीय भूमिका घेता आली पाहिजे. अगदी घरात सुद्धा त्याला राजकीय भूमिका विचार नसेल तर त्याचं जगणं असह्य होऊन शकतं. त्याला सामाजिक भानच येत नाही. आणि मग ते सामाजिक भान, गौरव, तुला आणि तुझ्या सहकाऱ्यांना सामाजिक भान आमच्यापेक्षा जास्त आहे. पण हे जे चॅनल आहे गौरव मराठी, इथे तुला तुझा ऑडियन्स ओळखायचा आहे, तो ऑडियन्स नर्चर करायचा आहे, तो वाढवायचा आहे. त्यांना पॉडकास्ट असेल, ऑडिओ, त्यांना लोकांचे अनुभव असतील, ते अगदी व्यवहारी भाषेत समजून हवे आहेत. त्यांना चांगल्या गोष्टी, म्हणजे जसं की तू आता तुझ्या भागातनं इथे आलास, तुझी वाटचाल असेल, असे किती लोक असतील की जे दुर्गम भागातनं शहरी भागात पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी काहीतरी वेगळा प्रयोग केला आहे. लोकांना सांगण्या इतपत शिदोरी त्यांच्याकडं आहे. जसं की फार विषय तोच निघतोय म्हणून सांगतो, मेळघाटमध्ये सर्वात चांगलं काम कोणी केलं असेल माहिती आहे? अनिल शिदोरेंनी, मनसेचे. किती लोकांनी त्यांच्याकडनं मेळघाटमध्ये ते इतकी वर्ष राहिले त्याविषयी त्यांच्याकडनं जाणून घेतलं. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला हेराव्या लागतील. त्यासाठी तुमचंच स्वतःचं एक रिसर्च थिंक टँक तयार करावं लागेल. मीडियामध्ये कोणती व्यक्ती यशस्वी होऊ शकते? जी व्यक्ती स्वतःवरती काम करते. मी 5 वर्षापूर्वी झी 24 तास हे चॅनल सोडलं. एडिटर असताना, 2 चॅनलचा एडिटर असताना, हातात नोकरी नसताना मी 5व्या मिनिटाला राजीनामा देणारा एकमेव संपादक असेल महाराष्ट्रात. तर तडजोड म्हणून लोकमत डिजिटलला जाऊया. मलाही माहिती नाही हे डिजिटल काय क्षेत्र आहे, यूट्यूबवरती कसं काय चालतं आहे, ते फेसबुकवरती कशी लोक बघतात, आणि टी व्हीचं काय विषयच वेगळा आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये नाही तर कोणत्याही रिजनल चॅनलमध्ये सर्वात जास्त फील्ड लिंक्स लाईव्ह करण्याचा रेकॉर्ड माझा असेल. त्या मी कधी मोजल्या नाही. सर्वात जास्त म्हणजे 11च्या बुलेटिनपासून तर रात्री 10च्या बुलेटिनपर्यंत निखिल वागळे मला घरीच जाऊ देत नव्हते. म्हणजे आमचं IBN लोकमत चॅनल 2007ला जेव्हा सुरू झालं तेव्हा मी लोकसत्तातनं IBN लोकमतला आलो होतो. लोकसत्तात मी मंत्रालय करस्पॉन्डंट होतो. राजदीप सरदेसाई आणि निखिल वागळे मागे लागले की नाही, आम्हाला मंत्रालय प्रतिनिधी म्हणून आज पाहिजे. आणि कुमार केतकरे म्हणले, जातोस का TV ला? म्हटलं जातो. का जातोस? म्हटलं मी माफिया झालो आहे. कसा माफिया झाला आहे? म्हटलं माझ्या बॅगमध्ये बातम्या असतात आणि बातमी देणाऱ्याला असं वाटतं की लोकसत्तालाच आली पाहिजे. तो 7-7 दिवस थांबतो की नाही तुझ्याचकडे आली पाहिजे. आणि होतं काय, म्हटलं की लोकसत्ताच्या पहिल्या पानावर माझ्या नावासकट बातमी आली की त्या दिवशी मला आणखी 4 बातम्या मिळतात. लक्षात घ्या, पत्रकार हा आहे ना, त्याला बातमी स्वतःची विकता आली पाहिजे. 2 ओळीत त्याची बातमी ही त्याला मार्केट करता आली पाहिजे त्याच्या न्यूज एडिटरकडं. त्याला बातमी लिहिताना त्याच्या वर्तमानपत्रामध्ये किंवा TV न्यूजव्हीलमध्ये त्याची स्पेस कळली पाहिजे. अनेक बातम्या लोकसत्ताला असताना मी खूप चांगल्या केल्या आणि मला कधी कधी आठवतं की खरंच किती चांगल्या बातम्या होत्या. मुंबईतलं ताजमहल हॉटेल हे जगातलं एकमेव हॉटेल आहे ज्याला स्वतःचं पार्किंग नाही आहे. आणि ताजमहल हॉटेल पब्लिक पार्किंग आपल्या कस्टमरसाठी यूज करते. आज तुम्ही जर का मुंबईला गेटवे ऑफ इंडियाच्या तिथे जाल ताजमहल हॉटेलमध्ये गाडी घेऊन, तर तो पब्लिक पार्किंगमध्ये रोडच्या कडेला तुम्हाला गाड्या लावायला सांगतो. आणि तुम्ही सर्वसामान्य म्हणून गेटवे ऑफ इंडिया गेटवे बघायला जायचं म्हणून गाडी इथं उभी करू, तर तिथं उभी करू दिली जात नाही. का? तर ताजच्या कस्टमरसाठी तिथं त्या गाड्या दिल्या जातात. बातमी ही होती का? नाही. बातमी ही होती की पब्लिक अलॉटमेंटसाठी रस्त्यावरती डबल पार्किंगची सोय केलेली आहे आणि तिथं पब्लिक पार्किंगचं टेंडर निघतंय. ते 70
₹1,000 महिना. ताजमहल हॉटेल त्यांना लोकांच्या गाड्या लावू नको देऊस, तू आमच्या कस्टमरच्या गाड्या लाव म्हणून 70 लाख महिना देतं. अशा बातम्या पे अँड पार्किंग आहेत, अशा आहेत. हे विषय त्या काळची ती गरज होती. आज टीव्हीची गरज ती वेगळी आहे. आज राजकीय घोटाळे आहेत. तुमचं जे चॅनल आहे तिथे राजकीय बातम्या फारशा येणार नाही आहे. त्यात तुम्ही अडकलात तर तुमचं चॅनल पुढे जाणार नाही. तुम्हाला लोकांशी जर का स्वतःला जोडून घ्यायचं असेल तर तुम्हाला लोकांचा अनुभव जो म्हणून आहे, जो इतरांनी ऐकावा, इतरांनी बघावा, यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागते. आज तुम्ही लोक खूप सुदैवी आहात की लुईस ब्रेल यांनी जी ब्रेल लिपी आणली त्यांनी खरंच म्हणजे क्रांती झालेली आहे की आज तुमच्याकडे साहित्य अवेलेबल आहे. तुम्हाला जगाचं सगळं ज्ञान येतं आहे, भलेही ते उशिरा येत असेल. पण पुन्हा तेच ऑडिओ माध्यम आणि तुमची समज ऑडिओची इतकी जास्त आहे की कदाचित मी ओव्हरलुक करेल काही ऐकताना, तुम्ही करणार नाही आहात. तर मला असं वाटतं की कुठलंही क्षेत्र असू दे, आपल्या मर्यादांचा आधी विचार केला पाहिजे. वाईटात वाईट काय असू शकतं याचा विचार आधी पाहिजे. आणि त्याच्यासाठी एकच कानमंत्र असतो, तो म्हणजे फॉरवर्ड प्लॅनिंग. तुम्हाला तुमचं फॉरवर्ड प्लॅनिंग मग ते आठवड्याभराचं असेल, 15 दिवसांचं असेल, महिन्याभराचं असेल, हे करता आलं पाहिजे. जसं आपल्या खिशात ₹100 आहे आणि आपल्याला 10 दिवस काढायचे आहे, आपण कसं अर्थनियोजन करतो तसंच आपल्या वेळेचं सुद्धा फॉरवर्ड प्लॅनिंग करता आलं पाहिजे की कमी वेळामध्ये आपल्याला चांगल्या बातम्या कशा करता येईल. कोणत्या दिवशी जर का सरकारी सुट्टी असेल तर त्या दिवशीसाठी कोणती बातमी आपण राखून ठेवली पाहिजे. तुमच्या बातम्यांचा आणि कामाचा प्राधान्यक्रम ठरला पाहिजे. तसंच हे यूट्यूब चॅनल, TV चॅनलचं असलं पाहिजे की आम्हाला काय आमचा फोकस असला पाहिजे. आम्हाला भाराभार चिंध्या असं काम करायचं नाही आहे. आम्हाला सिलेक्टिव्ह राहायचं आहे. म्हणजे तुम्हाला इंडियन एक्सप्रेस काढायचं आहे, इतरही वर्तमानपत्र आहेत, पण इंडियन एक्सप्रेस किंवा लोकसत्ता वाचणारी लोक का त्या प्रेमात पडतात, का इतर पेपर वाचून सुद्धा तोच वाचावा असा वाटतो, याचं कारण सिलेक्टिव्हिटी आहे. आपल्याला पुण्यनगरी काढायचं नाही आहे किंवा आपल्याला त्या बातम्या ऐकायच्या नाहीत की सासूनं सुनेचा छळ केलेला आहे. आपल्याला म्हणजे बातमी मोठी असेल तर ठीक आहे, पण अशा बातम्या नाही. आपल्याला सिलेक्टिव्ह बातम्या द्यायच्या. किंवा या चॅनलचा उद्देश पुन्हा तुम्हाला आणखी चांगला करावा लागेल. तुम्हाला बातम्यांच्या विश्वात अडकायचं आहे, रोजची जी हॅपनिंगची जी भाऊगर्दी आहे त्यात अडकायचं आहे, तुम्हाला मंत्र्यांच्या मागे मागे फिरायचं आहे. मी माझे 3 रिपोर्टर इथे बसलेले आहेत माझ्या लोकमत डिजिटलचे, तिघांनाही सांगत असतो, नेत्यांच्या मागे धावू नका, बातम्यांच्या मागे धावा. सांगायचं हे आहे की तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज कळल्या पाहिजेत. आपण कशासाठी हे यूट्यूब चॅनल काढलंय, एक पहिलं अर्थार्जन हा हेतू नसावा. म्हणजे गौरवला जेवढा मी आता ओळखतोय, अर्थार्जन हा हेतू चॅनलचा नाही आहे. काहीतरी आपण एक चांगलं दिलं पाहिजे की आपला एक ऑडियन्स हा तयार झाला पाहिजे, ज्याने आपलं चॅनल बघितलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा गौरव मी म्हणेन की ऐकलं पाहिजे. ऐकण्या हा जो विषय आहे ना, हाच माणसाला तारतो. तुमच्यामध्ये असे गौरवचे जे सहकारी आहेत त्यांच्यामध्ये एक प्लस पॉईंट काय आहे, ते खूप चांगले श्रोते आहेत. आणि नुसतेच श्रोते नाही आहेत तर ते कानात साठवून ठेवतात. नुसतेच साठवून ठेवत नाही तर कोणतीही गोष्ट कानावरनं गेली किंवा या कानातून त्या कानाकडे गेली असं नाही आहे, ती साठवली जाते, ती आत्मसात केली जाते. तर तुमच्या चॅनलचा एक प्लस पॉईंट गौरव हा ऑडिओ असला पाहिजे की अंशतः पूर्णतः अंध व्यक्तीनं सुद्धा तुझं चॅनल बघितलं पाहिजे, तसं डोळस व्यक्तीनं सुद्धा ते व्हिज्युअल माध्यम आहे म्हणून बघितलं पाहिजे. फार व्हिज्युअलच्या नादात जायचं नाही. आम्ही हे प्रयोग करून फसलेलो आहोत. IBN लोकमत चॅनल जेव्हा आलं तेव्हा आम्ही त्याच्या ॲस्थेटिक्सकडे जास्त लक्ष दिलं, म्हणजे त्याच्या सौंदर्यशास्त्राकडे जास्त लक्ष दिलं की कसं शूट केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, स्टोरी टेलिंग कसं झालं पाहिजे. नंतर लक्षात आलं की मराठी श्रोता जो आहे ना त्याला कॉन्टेंट पाहिजे, त्याला बातमी पाहिजे. तो बातमीची भूक असलेलाच मराठी प्रेक्षक आहे. त्याला पारावरच्या गप्पा जास्त पाहिजे. तो राजकीय गप्पांमध्ये का रमतो,
कारण त्याला पारावरच्या गप्पा त्या वाटतात, त्या आपल्यातल्या वाटतात, त्याला विचार करायचा नाही, त्याला फक्त त्यांच्या भांडण्यात त्याला रमायचं आहे. तुम्हाला असा ऑडियन्स तयार करायचा आहे की त्याला वाटलं पाहिजे की हे काहीतरी वेगळं सांगतायत, हे काहीतरी असं सांगतायत की ही माहिती माझ्यापर्यंत कधी आली नाही, किंवा हा अनुभव मला समृद्ध करणारा आहे. आता आणखीन एक ट्रेंड आला आहे, त्यातही तुम्हाला पडायचं नाही. जे सगळं करतात त्यात आपण नाही पडायचं. म्हणजे बघा, एखादा विषय जेव्हा मार्केटमध्ये येतो टी व्हीच्या किंवा डिजिटलच्या, तेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्याच व्यक्तीची मुलाखती दिसतात, तोच व्यक्ती दिसतोय. तुम्हाला त्यात अडकायचं नाही, तुम्हाला काहीतरी वेगळं त्यात करायचं आहे. तुम्हाला अनसंग हिरोज, जे हिडन आहेत, जे समाजापासून दूर आहेत, त्यांची कोणी दखल घेत नाही, अशा लोकांना पुढे आणायचं. म्हणजे भाग्यश्री हॉटेलवाला सगळ्यांनाच माहिती आहे हो, तो तुमचा कंटेंट असताच कामा नये. तुमच्याकडे अशी एक व्यक्ती असली पाहिजे की तो कवी आहे, त्याच्या कविता ह्या सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या आहेत, त्याच्या अनुभवातनं त्या कविता आहेत. आत्ता फक्त उदाहरण निघतंय म्हणून तुम्हाला सांगतो, माझी आवडती शायर आहे परवीन शाकीर, जी पाकिस्तानची कस्टम्स ऑफिसर होती, IRS होती तिकडची, आणि 1993 त्यांचं कार ॲक्सिडेंटमध्ये मरण झालं. परवीन शाकीरला आत्ता उर्दू जगतामध्ये लेडी गालिब म्हटलं जातं. तिचा कविता संग्रह आहे खुशबू, जो हिंदीतही आलेला आहे, आणि त्याचा अनुवाद केला आहे मुकरी नावाचा जो ॲक्टर होता बघा, मुचे हो तो नथुलाल जैसे वरना ना हो, अमिताभ संवर तो म्हणतो, त्याची मुलगी प्राध्यापक नसीम मुकरी. परवीन शाकीरची खासियत काय होती? ती पहिली व्यक्ती महिला शायरा अशी होती की जिनं स्त्रीच्या विरहाबरोबरच स्त्रीचा स्ट्रगल सुद्धा तिच्या गझलमधून मांडला. आणि त्यानंतर तो ट्रेंड सुरू झाला. म्हणजे तुम्हाला ट्रेंड सेटर ओळखायचे, ते ट्रेंड सेटर घ्यायचे. मग तो छोटे मोठे का असेल, की एखादी चांगली कलाकृती त्याच्यापुरती करणारी असेल, एखाद्या गावात एखादा शेतकरी असेल, काही वेगळा असेल, शेतीच्या सुद्धा बातम्या करताना किंवा त्याविषयी सक्सेस स्टोरीज ह्या व्हॅरीज मॅन टू मॅन असतात. म्हणजे माणसागणिक त्या सक्सेस स्टोरीज बदलतात. म्हणजे मला त्याचं फार अप्रूप वाटत नाही की एका एकरामध्ये त्यांनी 20 किलो कांदे काढले, किंवा एका एकरामध्ये त्यांनी 2 टन ऊस काढला वगैरे, किंवा एका एकरामध्ये त्यांनी अशी काही शेती केलेली आहे की त्या शेतीमधनं त्याला इतकं उत्पन्न मिळालेलं आहे. नाही, त्या हंगामात तेवढं मिळालेलं आहे. पुढचा हंगाम कदाचित तो रडत असेल. किंवा सेंद्रिय शेतीचा पुरस्कार खूप केला जातो. एक हिरो असतो सेंद्रिय शेतीमध्ये, 100 हिरो असतात. तेव्हा आपण काय सांगतो, कारण हे लाऊडस्पीकर माध्यम आहे, तुम्ही काय सांगता, तुम्ही काय करता. एखाद्याला तुम्ही नको तेवढं मोठं करता, आणि एखाद्याचं चारित्र्य हनन करणार नाही सरळ, पण त्याला गाता येत नाही हो, त्याला गाता येत नाही म्हणजे त्या दिवशी तो चांगला गायला नसेल म्हणून त्याला गाता येत नाही असं सरळ विधान तुम्ही करू शकत नाही. कारण हे वस्तुस्थिती सापेक्ष असतं. त्या दिवशी नसेल जमलं त्याला, हे होता कामा नये. टीका करताना सुद्धा तुम्हाला खूप व्यवहार राहावं लागेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, कॉन्टेंट मेकिंग हा जो विषय आहे, याच्यामध्ये प्रोडक्शन कॉस्ट हा एक आणखी वेगळा विषय. ती प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी करता येईल, त्यासाठी काय करता येईल, आपल्याला किती सिलेक्टिव्ह राहावं लागेल, आपलं बजेट काय, ह्या गोष्टींचा सुद्धा विचार आता करावा लागेल. कारण खूप स्पर्धा आहे, रोज नवीन कोणी ना कोणी येतं आहे, आणि यूट्यूबमध्ये पैसे नाही आहेत. म्हणजे हा एक खूप गोड गैरसमज आहे की यूट्यूबमधून खूप रेव्हेन्यू मिळतो. तो रेव्हेन्यू कदाचित मला मिळती असेल, पण त्या माझ्या कंपनीला माझ्या मार्फत. पण मी काय समजतो गौरव, लोक मला सुद्धा अनेकांनी सल्ला दिला की तुम्ही स्वतःचं सुरू करा, स्वतः करा, तुमची फेस व्हॅल्यू आहे, तुमच्याकडे कॉन्टेंट आहे, अनुभव आहे, सगळी लोक तुम्हाला सल्ला देत आहेत. नाही, मला असं वाटतं की ती वेळ माझ्यावरती येऊ पण नाही. ती यासाठी की एखाद्या ब्रँड खाली जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही एक मोठी टीम सांभाळता. आता माझी टीम छोटीशी आहे, पण माझ्या टीममधल्या कोणत्याही सदस्याला तुम्ही माझ्या माघारी विचारा की तुमचा संपादक काय करतो,
ते म्हणतील ते आम्हाला काय करू नका एवढंच सांगतात, काय करा हे फारसं काही सांगत नाही. हे का होतं? हे अनुभवानं होतं. काय करा हे सांगणं म्हणजे काय, त्याला तुम्ही करू न देणे आहे. त्याला आधी करू तर दे, तो करत नाही हीच तर बोंब आहे. आणि म्हणून मग सांगताना काय सांगता आलं पाहिजे की तो विषय आपला नाही आहे. तू ज्या पद्धतीनं कव्हर करतोय तो विषय आपला नाही आहे, त्या पद्धतीनं करू नको. त्यापेक्षा तू मधला मार्ग काढ, काही वेगळं कर, काही वेगळं आणखी कर, आणखी असं काही कर की ज्यानी तुला फायदा होईल, तुझ्या चॅनलला फायदा होईल, तुझ्या ऑडियन्सला फायदा होईल. लोकहिताच्या बातम्या, आमचं माध्यम हे बातम्यांचं आहे, विश्लेषणाचं आहे, राजकीय माध्यम आहे, राजकीय बातम्यांचं. गौरव मराठी या चॅनलचा टार्गेट ओरिएंटेड ग्रुप कुठला आहे, म्हणजे तुमचा प्रेक्षक कोणता आहे हे तुम्हाला ओळखावं लागेल. आणि मग त्या प्रेक्षकानुरूप तुम्हाला त्याची अभिरुची बदलावी लागेल. तर मग तसा कंटेंट द्यावा लागेल, किंवा त्याच्या अभिरुचीनुसार कंटेंट द्यायचा प्रयत्न केला तर मग तुमचे हाल होतील. त्याला जर का गौतमी पाटीलचा डान्स बघायचा असेल तर तुम्ही आणणार आहात नाही. त्याला तुम्हाला सांगावं लागेल की ती गौतमी पाटील ही रेकॉर्ड डान्स करते, आम्ही जी नृत्यांगना इथे आणतो आहोत तिनं वयाची 20 वर्ष त्यात घातलेली आहेत, तिथे रितसर शास्त्रीय नृत्य शिकलेली आहे किंवा गायन शिकली आहे, ती गाते आहे. हे डिफरन्शिएट करून सांगता आलं पाहिजे. नाही तर बाजारात जे पाहिजे ते देण्याची स्पर्धा नको आहे आणि त्यात आपण टिकत नाही. तेव्हा मला असं वाटतं की, आणि पुन्हा हेही सांगतो गौरव की आम्ही आमची चळवळ म्हणून हे चॅनल सुरू केलेलं आहे. माझ्या सहकाऱ्यांनी आम्ही एका उदात्त हेतूनं हे चॅनल सुरू केलेलं आहे. असा विचार न घेता आम्ही हे चॅनल सार्वजनिक करतो आहोत. सर्व लोकांसाठी हे आम्ही कसं ते चॅनल राहील की जेणेकरून तुमचा ऑडियन्स बेस सुद्धा वाढेल. तर यासाठी तुम्हाला तुमच्या चॅनलचं प्रोग्रामिंग करावं लागतं. कॉन्टेंट कसा आणायचा, काय करायचं आणि तो कॉन्टेंट किती सहज करायचं. ETV हे एक लो कॉस्ट मॉडेल होतं टी व्ही जगतामध्ये. आत्ता सर्वात लो कॉस्ट मॉडेल कोणतं माहिती आहे? आमचं लोकमत व्हिडिओज, लोकमत डिजिटल. सगळं मोबाईलवरती शूट आहे, सगळं मोजोवरती आहे. माझे शो सुद्धा, डिबेट शो मी साध्या लॅपटॉपवर करतो. आमच्याकडे सुद्धा स्टुडिओ नाही आहे, एका कॅमेरावरती लाईव्ह करतो. पण अनुभवानं काय होतं, थोडा एस्थेटिक सेन्स वाढलेला आहे. कमी वेळात, कमी खर्चात, कमी मॅनपॉवरमध्ये चांगलं कसं करायचं हे अनुभवानं आलेलं आहे. तुम्ही सगळेच अनुभवी आहात असं नाही आहे. गौरवचा सुद्धा अनुभव खूप मोठा आहे असातला नाही आहे. तो धडपडे आहे. लहान वयातनं त्यानं सगळं सुरू केलेलं आहे. त्याचा ग्रास्पिंग पॉवर खूप चांगला आहे. त्याला नवे ट्रेंड्स कळत आहेत, त्यामुळे तो तुमच्यापेक्षा उजवा असेल कदाचित. पण गौरवला तेच नवे ट्रेंड जे त्याला कळत आहेत, पण त्याला दाखवायचे कोणाला आहेत? जे ट्रेंडी लोक आहेत त्यांना दाखवायचं. तेव्हा त्यांच्या अभिरुचीनुसार आपल्याला वागायचं नाही. आपण आपला बेस तयार करायचा आहे. त्यासाठी कॉन्टेंट याची प्रायोरिटी ठरली पाहिजे की आपल्याला काय कॉन्टेंट द्यायचा. मला जर का विचाराल तर काय आता सध्या महाराष्ट्रामध्ये ज्याची उणीव भासते आहे यूट्यूबवरती, ती म्हणजे गावाकडच्या गोष्टी. शहरीकरण महाराष्ट्राचं 50% वर झालं आहे. लोकांना आपलं गाव मिस होतंय. आता लोक गणपतीला किंवा गौरी महालक्ष्म्यांना किंवा दिवाळीला गावाकडे यासाठी जातात की चला तेवढंच टुरिझम होऊन जाईल गावाकडचं. मग जाऊया तर मग शेतही फिरून येऊया, आपल्या नातवाला तिकडचं सगळं दाखवूया असं म्हणून लोक आत्ता सण साजरे करायला आपल्या मूळ गावी जातात. कारण इतकं महाराष्ट्रात शहरीकरण झालं आहे. तर गावाकडच्या गोष्टी आहेत, पिकं कशी लावली जातात, शेतकऱ्यांपर्यंत अजूनही कोणतंही चॅनल पोहोचलेलं नाही. जे प्रोफेशनल मीडिया हाऊसेस शेतकऱ्यांसाठी काही चालवण्याचा दावा करतायत ते त्यातनं अर्थार्जन करतायत, त्यातनं सरकारी अनुदान कसं लागता येईल ते बघतायत. तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत जायचं आहे की एखादा शेतकरी असेल ना की जो पारंपरिक शेती करून सुद्धा त्याच्या गावात कोणीही आत्महत्या केली नसेल. असं विदर्भात एखादं गाव असेल, माझं गाव आहे,
की कोण्याही शेतकऱ्यांना आजवर आत्महत्या केलेली नाही. त्याचा शोध मी घेतला, त्याची काही सामाजिक कारणं पुढे आली आणि मला असं वाटलं की ही कारणं जगासमोर सांगितली पाहिजे. मी त्या पद्धतीनं ते करतो. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्याची एक मानसिकता तयार मधल्या काळामध्ये झाली. ते एक लोन पसरलं. ते थोपवायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? खूप आव आणून काउन्सिलिंग करायचं नाही. त्याच्यासाठी जी पारंपरिक शेती करणारे शेतकरी असतील, जे इतरांबरोबरच तशी शेती करतायत, तर मग ते शेती कसं करतायत, ते काय लागवड करतायत. माझ्या गावामध्ये कापसाचा पेरा नाही आहे म्हणून आत्महत्या नाही आहे, सगळे सोयाबीनवरती आले. कापूस हे नगदी पीक आहे, सोयाबीन हे काही नगदी पीक नाही आहे, पण त्याचं प्रोडक्शन कॉस्ट कमी आहे. जर का तोटा झाला, नुकसान झालं तरी ते बेरेबल आहे, म्हणजे इतका फरक पडत नाही. पण कापसाचं तसं नाही. उत्पन्न झालं तर चांगलं आहे, नाही तर मरणच आहे. आणि म्हणून मग आत्महत्या वाढतात. कारण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम कापसाच्या शेतीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश ज्याला आपण म्हणतो, NPK, फर्टिलायझर, खत इतकं टाकलं गेलेलं आहे की जमिनीचा कसच कमी झालेला आहे. आणि मग जमिनीचा कस वाढवायचा असेल तर मग तुरीसारखं बेवड ज्याचा चांगला आहे अशी पिकं घ्यावी लागतात. पण ती पण घेतली जात नाही, कारण लोक म्हणतात कशाला 1 तास कमी करायचा, म्हणजे पेरणीचा, कापूसच लावूया ना. आणि मग तो जुगार खेळतो. तो जुगार फसला मग कर्जबाजारीपणा येतो, मग तो वाढतो चक्रवाढ व्याजानं, आणि मग आत्महत्येच्या पर्यायाने. मला असं वाटतं की अशा गोष्टींमध्ये की जिथे शहरी लोकांना ही भावना आली पाहिजे की आपण मदत केली पाहिजे. आपण नुसतं मदतीचा हात जिथे प्रसिद्धी आहे तिथं मदत न करता तळागाळातल्यांना बेमालूमपणे मदत केली पाहिजे. तो जो कॉन्टेंट आहे तो तुम्हाला तयार करावा लागेल. तुमच्या चॅनलवरती 4 स्वागत गीतं, 4 चांगले नृत्य, 4 चांगले इंटरव्ह्यूज हे तुमचं मापदंड असता कामा नये. कॉन्टेंट जो आहे त्या कॉन्टेंटमधून तुम्हाला रेव्हेन्यू जर का मिळवायचा असेल तर मग त्याला स्पॉन्सरशिप कशा येतील, तुम्हाला थोडंसं मार्केटिंग करावं लागेल, लोकांसमोर ॲप्रोच व्हावं लागेल. जसं आज झुंजारराव सरांनी हा हॉल अवेलेबल करून दिला असेल, त्यांच्यापर्यंत तुम्ही ॲप्रोचेबल होतात. तुम्हाला आणखीन 10 लोकांकडे जावं लागेल की कोणाचा CSR फंड आहे. आता फॉर एक्झाम्पल अनंत अंबानीच्या वनताराची चौकशी लागली आहे सुप्रीम कोर्टाकडनं. जगभरातले प्राणी त्यांना आणून ठेवलेले आहे. का केला हा उद्योग? कारण आपला CSR फंड जो आहे, जो कायद्यानं तुम्हाला खर्च करावा लागतो, तो इतर संस्थांना का खर्चाला द्यावा, आपणच खर्च करूया वनतारामध्ये, इतका स्वार्थी हेतू घेऊन ते स्थापन झालेलं आहे. असं होता का? मग कायद्यातल्या ज्या बाबी आहेत त्याचा आपण हक्क आहे आपला टॅक्स पेयर म्हणून असा विचार करून त्या अंबानीकडे तुम्ही जायला पाहिजे की बाबा तुझा CSR दे ना आमच्या चॅनलला. आम्ही पण ही एक सार्वजनिक आणि सेवाभावी ऍक्टिव्हिटी करतोय. असे कित्येक इथे उद्योजक असतील, संजय काकडे सारखे वगैरे, जा त्यांच्याकडे आणि सांगा की तुमच्या CSR फंडामधली काही रक्कम आम्हाला द्या, आमचा हक्क आहे. आत्ता केवळ इन्कम टॅक्स भरणाराच टॅक्स पेयर आहे असं नाही, तुम्ही आम्ही सगळेच टॅक्स पेयर आहोत. GST हा असा टॅक्स आहे की साधी कोलगेटची टूथपेस्ट जरी विकत घेतली तरी आपण टॅक्स पेयर आहोत. तेव्हा टॅक्स पेयर म्हणून आपले हक्क सुद्धा कळता आले पाहिजे. मी जमातच्या कार्यक्रमांमध्ये जातो आणि मुस्लिम मुलं समोर असतात. म्हटलं या मुलांमध्ये मला एक तरी मुलगा असा दाखवा की ज्याला संविधानानं दिलेले मूलभूत अधिकार माहिती आहेत. मुस्लिम समाजामध्ये सर्वात जास्त भीती आहे तरुणांमध्ये. त्यांना भारताचं संविधान माहिती नाही आहे, त्यांना संविधानानं दिलेले मूलभूत अधिकार माहिती नाही आहेत, त्यांना हेबियस कॉर्पस सारखा की सरकारी यंत्रणेच्या विरोधात सुद्धा आपल्याला लढण्यासाठी एक अधिकार आहे तेही माहिती नाही आहे. तेव्हा मुस्लिम समुदायामधली जी मुलं आहेत ना ती अशी घाबरट होतात आणि त्यांना असं वाटतं की कायदा आपल्याला शिक्षा करायलाच आहे का. कारण तो बघत आलेला आहे लहानपणापासून की ज्या मोहल्ल्यामध्ये जास्त मंदिर आहे तो हिंदूचा आहे आणि ज्या मोहल्ल्यामध्ये पोलीस चौकी जास्त आहे तो मुसलमानांचा आहे. ती भीती त्याच्या मनात घर करते. मग काय होतं, त्याला एखाद्या वेळेस कोणातरी नातलगाची एखादी गाडी भेटते चालवायला, मग तो एवढा फास्ट चालवतो, नको तेवढा ओरडतो, जातो. ते कशापोटी होतं? कारण त्याला माहिती आहे 15 मिनिटासाठीच ती गाडी मिळालेली आहे. तो सगळा राग, सगळा आनंद तेवढा 15 मिनिटात काढतो, जोर जोरात गाडी चालवतो, हॉर्न वाजवतो. हे का होतं? इन्सिक्युरिटी असते. मला म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही अशा गोष्टी जेव्हा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरती आणताय गौरव,
तेव्हा तुम्हाला समाजामध्ये बदलसुद्धा घडवून आणायचा, काही गोष्टी समोरच्यांना सांगायच्या. आणि म्हणून मी जमातच्या कार्यक्रमामध्ये नेहमी सांगतो की काय असेल ना तर पुढच्या वेळेस जर का बोलावाल ना तर माझ्याकडनं इथे किमान 500 ज्या लघुपुस्तिका असतात संविधानाच्या अधिकाराच्या त्या वाटा. आणि तुमच्या मुलांना, जसं आंबेडकरी विचाराचा तरुण हा मूलभूत अधिकार आणि संविधानाविषयी खूप सजग असतो, त्याला माहिती असतात त्याचे अधिकार काय, आणि म्हणून तो निर्भीडपणे बोलतो. मुस्लिम तरुण बोलत नाही. समाजामध्ये वावरताना तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे, तुम्हाला तुमची जाणीव झाली पाहिजे, तुम्हाला तुमच्या मर्यादांचा विचार झाला पाहिजे. याशिवाय तुम्हाला सुद्धा आता लोकांचं प्रबोधन करायचं आहे, लोकांना काही सांगायचं आहे. लक्षात घ्या, हे चॅनल खूप मोठं होऊ शकतं, याचं एक वेगळं वैशिष्ट्य महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतं. शेवटी आपण चॅनल कशासाठी सुरू केलं आहे, त्यामागचा विचार काय, आपण कोणासाठी ते सुरू करतोय, तो जो ऑडियन्स आहे तो एक ठराविक ऑडियन्स असं न करता आपण सर्वांना, सामान्यांसाठी ते आणतोय. आणि हे ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे. मी पुन्हा सांगतो, यातलं ऑडिओ माध्यम जे आहे ते जास्त केटर झालं पाहिजे. आज ऑडिओ पॉडकास्टिंग सर्वात जास्त ऐकलं जातं. आता मी माझ्या ऑफिसला जर का 1 तास लागत असेल जायला तर मी ऑडिओ पॉडकास्ट ऐकतो, कारण चालवता चालवता तेवढं ऐकणं होतं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला आणावा लागेल. म्हणजे चॅनल सुरू करणं सोपं आहे, ते टिकवणं फार कठीण आहे, ते वाढवणं आणखी कठीण आहे, आणि त्यातनं अर्थार्जन करून पुन्हा ते वाढवणं ते महाकठीण आहे. तर याचा सारासार विचार व्हावा. मी काही गौरवला घाबरवत नाही आहे, तो ते करू शकतो म्हणून सांगतोय. एखादा असता की मला कळलं की त्याच्याने ते शक्य नाही तर बोललो पण नसतो. गौरवमध्ये ती धडपड आहे. अहो मी पुन्हा सांगतो, गौरवचं गाव असेल, त्याचा तालुका असेल, त्याचा जिल्हा असेल, तो कोणत्या वातावरणात वाढला असेल, तिथली मानसिकता काय याचा विचार करून त्याच्याविषयीचा आदर वाढलेला आहे. पुण्यामध्ये येऊन, मुंबईमध्ये येऊन एका रिसोर्टमधल्या मुलानं आपला एक बेस तयार करणे, नॉट अ इझी गेम. हा सोपा काम नाही आहे गौरव. मी 30 वर्ष मुंबईत आहे, मला बोलता येत नव्हतं, मला इंग्रजी लिहिता येत नव्हतं, मराठी बोलताना मले तुले असं करायचं. सांगायचं तात्पर्य तेवढं काम केलं. आणि मग तुझा जसा गैरसमज झाला की आशिष जाधव मुंबईकडले आहेत की कोल्हापूरचे आहेत. हे का झालं? हे यामुळे झालं की तुम्हाला पत्रकार व्हायचंच आहे, पण मीडिया प्रोफेशनल व्हायचं आहे, तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, काहीतरी वेगळं करण्यासाठी धडपडायचं आहे. तसंच गौरव, आजपासून धडपड जास्त वाढली आहे. आता तू तुझं चॅनल काढलेलं आहेस, तुला कुठलेही चॅनल आता नोकरी देईलच का याविषयी मला शंका आहे. तेव्हा आता तू उद्योजक झालेला आहेस आणि खूप मोठं व्यासपीठ समोर उभं आहे, खूप मोठं क्षेत्र आहे अथांग, त्यामध्ये तुला आता पुढे जायचं आहे, इतरांना सोबत घेऊन जायचं आहे. तुला आणि तुझ्या गौरव मराठी चॅनलला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.